तर नेहमीच याच माइंडसेट न उतरत असतो. नावा संघाची पहिले म्हणजे जर 5-10 वर्षातून मागे गेला त्यांची ती ओपनिंग पेअर होती ना ती फार अतिशय भयानक होती. जवान जवान आहे पण त्याचा जोडीदार नाही ना आता. भूषण नुसता मोदी असून फायदा का अमित शहा पण पाहिजे ना तर राजकारण करता येतं. चला बॉलिंग मार्क होता यार षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावर आणि हा येस ग्रेट बॉलिंग. व्हॉट अ बॉलिंग. भन्नाट मारा सुसाट स्पेल. पहिल्या चेंडू पासून वेल शटल. जोरदार अपेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. प्लीज कुठल्या प्रकारचा आर्ग्युमेंट्स मिस बिहेवियर आणि कृपया डेकोरम पाला. या टुर्नामेंटचा अतिशय शिस्तप्रिय स्पर्धा आहे. सध्याच्या घडीची राज्यामधील अतिशय भन्नाट स्पर्धा बहुचर्चित बहुप्रतीक्षित बहुअपेक्षित अशी ही भन्नाट स्पर्धा चैतन्य क्रीडा मंडळ खुटारीचं हे दमदार आयोजन. बॉलिंग मार्क तयार. नावा एक्सप्रेस वैष्णव भोईर यांचा हा भन्नाट बॉलिंग अटॅक. भन्नाट मारा जालिम जलाल विषारी मारा. बॉलिंग मार्क तयार. राईट महोदय विकेट. आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग कहू म्हणजे डोक्यावरून आणि हा दमदार टायमिंग बॅकवर्डला गेला. थोडासा आखोटामध्ये हाफ टॅकर होता बॅकवर्डला गेला. होती डिपिस्को पॉइंट दॅट शुड बी 4 रन्स. एक देखना फटका हॅन्डसम स्ट्रोक्स फ्रॉम आदेश मध्ये. हा अतिशय उत्कृष्ट करे 102 धावांचा जो रेकॉर्ड जी विक्रमी धावसंख्या कमाल धावसंख्या अजूनही कोणी मोडलेलं नाही. या मैदानावरच त्यांनी कुठल्या होत्या. आणि याच दरम्यान मंगेशजी म्हात्रे साहेबांचे शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे आपण सकाळच्या सत्रामध्ये स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर करूया. धन्यवाद नितेश भोयर. वेलकम. ही पहिली बोनी पहिली ओटी भले साहेब निवृत्ती साहेबांनी धन्यवाद देतो आपणास. मंडळ आभारी आहे निवृत्ती म्हात्रे. आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. फ्लॅट 6 पॅरल 16 लॉंगॉनच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा दमदार सिक्सर. नेत्रदीप फटका क्लासिकल स्ट्रोक मॅग्निफिसंट ड्राईव्ह. खेळण्याची हतोटी तंत्र नैपुण्य कसब चातुर्य लालित्य करामत जबरदस्त फुटवर्क पद लालित्याचा पुरेपूर वापर केला. पहिला चौकार नंतर मात्र षटकार असे हे जबरदस्त बॅटिंग. अफलातून फलंदाजी. ट्रेंडिमेंडस मॅग्निफिशंट पीस ऑफ बॅटिंग. संघाचा टोटल स्कोर नेऊन ठेवले तब्बल 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. कमाल धाव 2 विकेट 2 बाद 1 विकेट जाऊ द्या 10 जाऊ द्या कारण ही स्पर्धा कंपल्सरी चेसिंग आहे. विकेटवर नाही आहे. एक मात्र बरं केलं फुटारीवाल्यांनी नाही तर ते डोकेदुखी असते बॉल आउट घ्या हे घ्या ते घ्या नंतर इथं सामना जातो मच्छरामध्ये. चला नेक्स्ट मॅच मध्ये धाकटी जुई आणि पेंधर कॅप्टन आले असतील तर रिपोर्टिंग करून घ्या. टॉस करायचं आपल्याला इनिंग ब्रेक मध्ये. आणि हा बुलटा चेंडू म्हणून हुक करायचा होता. चेंडू गेलाय. चांगलं फिल्डिंग. एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला 20 ओव्हर 20 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स 2 बाद 20. पहिल्या षटकात धावाले तब्बल 9 धावा. चांगला बॉलिंग अटॅक केला रोहित घरत यांनी. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून वैष्णव भोईर मध्ये सुरुवात चांगली होती. नंतर जे 2 चेंडू मध्ये खराब टाकले त्याचा पुरेपूर फायदा उचलला आणि एक चौकार षटकार वसूल केला. दमदार बॅटिंग करीत एक जबरदस्त आव्हान. अतिशय दर्जेदार नामवंत स्पर्धा. शॉर्ट कव्हर बॅकवर्ड पॉइंट बॅकवर्ड गेली. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग. एक लेग स्लिप थोडीशी डीप आहे. आणि हा यस पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न पद्धती नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातो सीमा रेषे बाहेर आणि मिळते 4 धावांनी. या षटकात तब्बल 2 चौकार 1 षटकार अशी दमदार बॅटिंग केली आणि प्रतिस्पर्धी संघाला थोडस बॅकवॉटर झालेले दमछाक पिछेहट. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 24 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. कमाल धावसंख्या अधिकतम धावसंख्या त्यांचा हा रेकॉर्ड आहे कानपुडी संघाचा जास्तीत जास्त धावा कुटण्याचा. अतिशय नामवंत स्पर्धा मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा क्रिकेट स्पर्धा. रायडा महोदय विकेट. पुन्हा एकदा पंचांना नो बॉल आणि हा रिव्हर्स स्विच केलाय. चेंडू गेला डेप थर्ड मॅनला आणि यस रेफर फॉर बिमर. बरोबर अंपायर कशाला मार खातील नाही का. हे त्यांचं एक चांगलं आहे. मार वाचवण्याचं साधन आहे. रिव्ह्यू 4 तर धावा मात्र नक्कीच मिळतील. जो वाद आहे जो वादंग जो गदारोळ आहे तो बिमार किंवा फेर डिलिव्हरी
तर सन्माननीय गुरुनाथजी म्हात्रे यांच्याकडून आमच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. धन्यवाद साहेब. संध्याकाळपर्यंत तुम्ही असेच बसा. अजूनही जरा येऊ जाऊ द्या. 12ची आरती होते जरा, बरं की नाही. आणि येस दॅट शुड बी नो बॉलचा इशारा. एक धावेचा समर्थन धावा अनुमान अदमास अंदाज अटकल. एक धावेचा चाकणा, एक धावेचा मलिदा, एक धावेचा फालका. टोटल स्कोर इज 5. टोटल स्कोर इज मुव्हिंग 29 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपदावर बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म हो द विकेट वैष्णव भोईर. आणि हा येस पुन्हा एकदा स्वीप करायचा आहे. चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त कमबॅक. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपदावर आणि षटक संपले म्हटले जवळजवळ संपला 12 चेंडू आणि संघाची धावसंख्या 25 मध्ये प्रतिस्पर्धा मग 12.5 धावांचा आस्किंग रन रेट इक्वेशन समीकरण 12 बॉल्स हॅव बीन बोल्ड 29. सन्मान्य परशुरामजी म्हात्रे यांच्या वतीने आपल्याला कॅश प्राईज. आणि अतिशय कडक तुम्हाला ताकीद देण्या कृपया डगआउट मध्ये आवाज करा. बेमरचा हा फक्त जे अंपायर ऑनफिल्ड असतील आणि रिव्ह्यू वाले देतील. कोणी डगआउट मध्ये आवाज केला किंवा कुठल्या प्रकारचा आर्ग्युमेंट स्लेजिंग केली तर तुम्हाला पेनलाइज करण्याची नोंद घ्या प्लीज. कारण अतिशय ही कडक स्पर्धा आहे. एक वेळ 10वीचा पेपर परवडला पण ही स्पर्धा नको. चला बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक तिसरा प्रगती पदावर मिस्टर मित पाटील नावा संघाचा हा आणखी एक दर्जेदार गोलंदाज. गोलंदाजच्या बोहळ्यावर रॅम्बर बॉलिंग मार्ग प्रस्थान प्रयाण कुच गमन मार्गस्थ रवाना मार्गत क्रमण संक्रमण. षटक क्रमांक तिसरा प्रगतीपद पहिला चेंडू रिलीज करतील. 12 चेंडू 29 धावा. राईट आर्म राऊंड हुक केलाय आणि हा मिळेल मोठे दमदार षटकार की 6 रन की चौकार. आणि हा दमदार सिक्सर ग्लोरियस चार्मिंग अट्रॅक्टिव्ह डिलिशियस हॉरर स्ट्रोक्स हो दी लॉंग लेग दॅट शुड बी 6 रन. संघाचा टोटल झाले 35. 3वर 5. काय जबरदस्त धाव संख्या. धावांचा डोळारा, धावांची गंगा जेली, धावांची गटार गंगा. आणि याच दरम्यान सन्मान्य श्री भरतजी गायकर आणि गोमा म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आपण सकाळच्या सत्रामध्ये शब्द सुमनांनी या व्यासपीठावर करतोय सहर्ष मनस्वी स्वागत. त्याचबरोबर काका या स्पर्धेसाठी इंटरनेट सेवा आपल्याला दिली राजेंद्र म्हात्रे साहेबांचा आपण मनापासून आभार व्यक्त करतोय. फॉर्च्युनेट सर्व्हिसेस अँड प्रोव्हायडर्स मनापासून राजेंद्र दादांचे खूप खूप कौतुक. थँक्यू सो मच. येस घर बसल्या ही स्पर्धा बघू शकता. समोर टीव्ही, पुढ्यात बिअरची बाटली, उजव्या हाताला चाकणा. बायकोला पण बरं वाटतं माझा नवरा घरात आहे, बरं की नाही. ऑनलाईन इथे यायची गरज नाही. आणि हा येस पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, अप्रतिम डिलिव्हरी होती. जेमतेम कसा तरी खेळून काढला. एक धाव मिळते. धावा कशी येऊ द्या, धावा येणं महत्वाचं आहे. एक धावेच्या बेनीपेंडी संघाची धावसंख्या 36. कानपोळे आणि नाहवा दोन बलाढ्य टीम अव्वल दिग्गज मातबर निष्णात तरबे संघामध्ये एक हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना. षटक क्रमांक 3 प्रगती. पुढचा चेंडू. ओहो ग्रेट डिलिव्हरी. टायमिंग शुड बी जबरदस्त आहे. बघूया. आणि हा येस अफलातून फटका, ट्रेमेंडस स्ट्रोक, मॅग्निफिशियंट ड्राईव्ह. चेंडू खोदून काढलाय. अप्रतिम डिलिव्हरी ती, परंतु फलंदाजी मध्ये बेहतरीन क्लासिकल दर्जेदार जबरदस्त टायमिंग. संघाची धावसंख्या झाली 42 बघा 102 नावाचा विक्रम यांच्या नावावर आहे. त्या धावाला पुन्हा एकदा गवसणी घालते का काय, त्यांचा रेकॉर्ड तेच मोडतात. कारण विक्रम हे नेहमी मोडण्यासाठीच असतात. आणि हा यस पुन्हा एकदा जोरकस फटका, परंतु जाईल. झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू झाले सीमारेषे लगत. चांगली फिल्डिंग. वास्तविक झेल थोडासा कठीण होता. 2 धावांमध्ये संघाची धावसंख्या 4वर 4 44 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 44. आणि चेतन याचा सोडलेला झेल आणि 6 चेंडूमध्ये 18 धावांची अंदाधुंद फटकेबाजी केली. दे माय
धरणी ठाय रन उठवलं गेलं. बॉलिंग मार्क तयार. मित पाटील राईट आर्म नावून विकेट आणि ह्या चेंडू हवेमध्ये बनतो. हो हो ग्रेट फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. एक धाव मिळेल. खरं म्हणजे हा चौका झाला असता. स्वराज कृष्णा म्हात्रे मात्र सगळ्यांना ओळखतो. मात्र नाईट असू द्या डे असू द्या, खरं म्हणजे 12वीची गरज पण नसते. झाला तिसरा ओव्हर. यस, तिसरं षटक संपुष्टात. संघाची धावसंख्या 46-45 म्हणजे प्रति षटकामागे 15 धावांचे इक्वेशन. चांगली धावसंख्या, चांगली धावगती. यस, द मॅन ऑफ द सिरीज जी बाईक चैतन्येश्वर खुटारी यांचा बघूया. कारण जीवनामध्ये पहिली बाईक आणि पहिली बायको यांना फार किंमत आहे. नंतर तुम्ही 50 करा बायका, पण मराला बायकोकडे पहिल्या येणार. बरं की नाही? तुम्ही 50 करा असं करू नका. नाही सांगतो तुम्हाला, हे काय नुसतं मनोरंजन आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ एंटरटेनमेंट, फनी कॉमेंट्री. तुम्ही साहेब जरा संध्याकाळपर्यंत थांबा जरा. अजून आमचा तो ओघ आहे ना अजून. करा बुवा बघा, पहिल्या ताना मारतो, नंतर जेव्हा मूडमध्ये बुवा येतो तेव्हा ती जुगलबंदी असते. चला बॉलिंग मार्क तयार. 12 बॉल्स टू गो. संघाची धावसंख्या 45. 18 चेंडू 45 धावा. चांगली धावसंख्या, कमाल धावसंख्या. धावांचा डोलारा, धावांची गंगाजली, धावांची मसनवट. चौथं षटक प्रगती वधार. बॉलिंग मार्क तयार. संघाचा चौथा गोलंदाज. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. नवनिर्वाचित गोलंदाज, मीडियम पेसर, मध्यम गती गोलंदाज अथर्व म्हात्रे फ्रॉम नावा टीम. नावा आणि कानबोळी अशी ही भन्नाट मॅच. चला स्पीडअप करा प्लीज. नेक्स्ट मॅच होईल बी. नंतरचा सामना कोणावर आहे? टॉस झाला नाही ना? जरा या बघूया प्लीज. या इथं दिंडी घेऊन या. इथं दोन कधी पेंदर आणि धाकटी जोई. उरण तालुक्यामध्ये बलाढ्य टीम धाकटी जोई त्यांच्या विरोधात पेंदर पनवेल तालुका म्हणजे तालुका निहाय समाधान भोईर. हे समाधान भोईर यांचं देखील दमदार आयोजन असतं. आमचे उत्तम भोईर असतील. शिवसेना गटाचे एक जबरदस्त, अतिशय डॅशिंग आणि अतिशय कट्टर समर्थक. आणि ह्या चेंडू पुन्हा मिड विकेटला क्लिअर केलाय. चेंडू जाय सीमारेषेवर बघत राहिला. बॉल न दिला, गुंगारा हुल दिली, हुलकावणी दिली, त्याच्या हातावर दिली तुरी. चेंडू झाला फरार. 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 49. ओनली 1 रन रिक्वायर्ड फॉर 50. भन्नाट बॅटिंग, अफलातून फलंदाजी, सडेतोड उत्तर प्रत्युत्तर, टिट फॉर टॅट. षटक क्रमांक 4 प्रगती पदावर. कानपोळी संघाकडे बॉलिंग अटॅक देखील. कारण कानपोळी संघाचं मी एकदा म्हटते कुंडे व्हायला देखील ते क्वालिफाय झालेत. टीम चांगली मजबूत आहे. नावा देखील आहे, नावाचा इतिहास आहे. नावाने कोणाचं आतापर्यंत कॉम्प्रोमाइज केले, सेटलमेंट केले नाही. बस भैया प्लीज तुम्ही तुमच्या जागेवर बसा प्लीज. हा प्लीज, ना तर पेनल्टी आहे प्लीज. अरे तुम्ही कशाला जाता? दुसरं तुमचं घर आहे ना. तुम्ही कोणी स्लेजिंग आणि कुठे भटकू नका प्लीज. आपल्या जागेवर बसा प्लीज. आणि तंगड्या काढू नका. नशीब तुम्हाला सोपेने दिले नाही तर ढुंगण बाहेर काढाल पडद्याच्या. 2 बॉलची पेनल्टी आहे. अतिशय कठीण स्पर्धा ही. कुठल्याही प्रकारचा एक्सक्यूज, क्षमस्व नाहीये.
लेफ्ट महोदय विकेरियस पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी जबरदस्त कमबॅक आउटसाइड द ऑफ उजव्या स्टेजच्या बाहेरून चांगला चेंडू अथर्व म्हात्रे संघाच्या वतीने चौथा षटक प्रगती पथावर नावा विरुद्ध कानपोली अशी ही बिग बॅटल विद्यमान सामना टॉस जिंकला कानपोलीनं नावा संघानं पहिल्यांदा स्वीकारली फिल्डिंग ऍक्सेप्टेड आणि प्रतिस्पर्धी संघाला खेळण्याचं निमंत्रण नव्हता धावत दिली ती प्रतिस्पर्धी कानपोली अतिशय एक लॉंग ऑन असेल लॉंग ऑफ असेल शॉर्ट कव्हर असेल आणि हा येस अकोट टप्प्याचा लॉलीपॉप बोलवता परंतु कनेक्ट होता नाही चेंडू गेला बॅकवर्ड स्पेलिंगला मिळालेला एक धाव संघाचा म्हणजे अर्धशतक कंप्लीटेड नॉकआउट जबरदस्त 50 धावांची भन्नाट खेळी केली आणि 50 धावांचे भलं मोठं आव्हान अजूनही मोठे बॉल आहेत तब्बल 10 बॉल बाकी आहेत 9 बॉल बाकी आहेत 9 डिलिव्हरीज लेफ्ट 9 चेंडू मध्ये जर 20-25 आल्या तर नक्कीच त्रासदायक प्रतिस्पर्धी संघाला खरं मनीष खरं याची मी एकदा बॅटिंग बघितली पवन केनेला तुफान तोनी तोडवला होता आणि हा यस अकोट डब्याचा पट्ट्यामध्ये आला नेऊन ठेवलाय आणि हा दमदार टायमिंग शुड बी एक्सलंट मॅग्निफिशियंट बॅटिंग चेंडूला भिरकावून दिलाय लॉफ्ट इट गगनचुंबी गगनभेदी उत्तुंग फटका बेबंद फटका त्याचा हा आविष्कार चमत्कार साक्षात्कार संघाचा टोटल झालाय 56 पहा तिकडे कानपोली संघ डगआउट आहे खेळाडू कक्ष आणि बाउंड्री लाईनचा जो पडदा आहे त्याच्यावर बॅटची कव्हर किंवा बॅट ठेवली आहे ती थोडी काढून घ्या प्लीज प्लीज जरा जी सर्वांना विनंती करतो याच्यापुढे एक सामने होतील कृपया पडद्या मागे बसा प्लीज पाय बी टाकून बसू नका प्लीज हे का तुम्हाला झोपण्यासाठी नाही आहे नशीब तुम्हाला सोपे दिले नाही तर तिथंच आडवे पडला असता नाही टुर्नामेंट हो हे काय हल्दी कुंकू समारंभ नाही चला बॉलिंग मार्क तयार लेफ्ट आर्म ओहदे विकेट अथर्व म्हात्रे आणि हा यस हुक केलाय आणि हा आणखीन एक षटकार व्हॉट अ बॅटिंग पहिला ऑन ड्राईव्ह नंतर हुक शॉट अकोट डब्याचा हाफ ट्रॅकर स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा अतिशय अस्मानी टोळा सुलतानी टोळा 6 धावांनी संघाची धावसंख्या फैलावेल 62 19 चेंडू मध्ये 55 धावांची अफलातून पार्टनरशिप घनाघाती रॅपिडली जर वेग बघितला षटकार चौकारांची आतषबाजी यथेच्छ मनसोक्त मनमुराद फटकेबाजी निरंतर अव्याहतपणे चाललेला हा जबरदस्त अटॅक बॉलिंग मार्ग तयार पुन्हा एकदा हिरमुसला झालाय खजील झालाय गोलंदाज लेफ्ट आर्म महोदय विकेट अथर्व म्हात्रे आणि हा आणखीन एक 6 रन्स यस बॅकवर्ड स्क्वेअर लेग रोडवर 3 चेंडू मध्ये 3 षटकार काय बॅटिंग कानपोली संघाची मागच्या सामन्यामध्ये 102 धावांचा त्यांचा जो रेकॉर्ड जो विक्रम कदाचित तेच मोडतील कारण विक्रम हे बऱ्या गब्बर की ताप से एक ही आदमी होता खुद गब्बर असा शोलेमध्ये तो डायलॉग होता अमजद खान यांचा आणि षटक क्रमांक झाला सुटकेचा निश्वास सोडलाय 10 झाला तब्बल 68 म्हणजे प्रति षटकामध्ये आतापर्यंत 17 रन्स एव्हरी ओव्हर आणि राहिलं शेवटचा अंतिम आख्याचा निर्माण फायनल स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर आणि लगातार जर 3 षटकार मारे जाणे काय आहे का बक्षीस वगैरे नाही बक्षीस वगैरे नाही त्याचा रेकॉर्ड सांगतात शांताराम जाधव नाही मला वाटतं पैसे आहेत का खुटारी गाव आहे आज मात्र सर्वांना कमवायचा चान्स आहे पण आता लगेच नाही जुगार आहे बघा पहिलं 50-50 रुपयाने खेळतो नंतर 200-1000 रुपये लावतो पहिला जुगारे लवकर खेळत नाही त्यांना माहित नाही तर हापडो तर काय करायचा घरी जाऊन झोपावं लागेल रात्र कशी गाजवायची रात्र कशी घालवायची चला बॉलिंग मार्कवर शेवटचा गोलंदाज नवा संघाचा आणखीन एक मीडियम पेसर 5 गोलंदाज वापरायचे आहेत पहिल्यांदाच मी ऑफर बघतोय आणि अतिशय शिस्तप्रिय स्पर्धा खरं म्हणजे ही स्पर्धा आहे ना यांचे सातत्य आहे कधी खंड नाही तर भजन मंडळ चालू करतात 2 वर्ष झाले की टाळ विकणार बुवा पेटी घेऊन जाणार नशीब ती भांडी लावायची हातोडी भंगारवाल्याला विकत नाही बरोबर की नाही कृष्णा नाही टुर्नामेंट ठेवली तर चालू ठेवा भले कमी ठेवा आणि हा बुलटा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका जबरदस्त ऑन ड्राईव्ह चांगलं फिल्डिंग 2 धावा मिळते संघाची धाव संख्या झाली तब्बल
69-69 ओनली 1 रन दुसऱ्या धावपासून वंचित परावृत्त निष्फळ विफल धाव संख्या 69 राहिले 5 बॉल 10-20 आले आता नक्कीच हे संपाय स्कोर तुम्हाला संपूर्ण मोबाईल तुम्ही देवाजवळ घेऊ शकता येस फॉर बीमर रेफर्ड टू टेक्नॉलॉजी टीम अतिशय प्रंकत तंत्रज्ञान आणि जबरदस्त ऑपरेशन फ्रॉम मिस्टर कृष्णा म्हात्रे ज्याने पहिल्यांदा फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आमची मुलाखत लॉन्च केली होती फेअर डिलिव्हरी वैध मारा व्हॅलिड डिलिव्हरी आहे यस कृष्णा मात्रे असलं की नो डाऊट ज्या नाईटच्या स्पर्धा असल्या आणि कृष्णा मातेचं ऑपरेशन का अतिशय भयानक ज्याने या फॉर्च्यून इव्हेंटला चांगले दिवस सोन्याचे दिवस सुगीचे दिवस रायना महोदय विकेट ताकदवर फटका मनगडाचा पुरेपूर वापर केला आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरून फेकून दिलाय चेंडूला भिरकावून दिलाय लॉफ्ट इट ओह दी लॉंग ऑन दॅट शुड बी 6 रन्स मॅग्निफिशंट ड्राईव्ह धाव संख्या 47 धावांची वन मॅन शो इंडिव्हिज्युअल स्कोर पर्सनल बॅटिंग इज बॅटिंग ऑन 47 विथ द हेल्प ऑफ हाऊ मेनी 6 6 षटकारांची अंदाधुंद फटकेबाजी 75 टोटल स्कोर 75 आणि या स्पर्धेमध्ये 250 बघूया त्याला गवसने घालणे हा तिसरा मानकर होईल 3 झाले म्हणजे चौथा मानकर होईल लाभार्थी 13 चेंडूमध्ये 47 काय जबरदस्त बॅटिंग वादळी फलंदाजी विस्फोटक फलंदाजी जबरदस्त प्रदर्शन बॉलिंग मार्क तयार आणि हा आणखीन एक मॅग्निफिशियन आणि हा आपले धोनी स्टाईल मिडविकेच्या डोक्यावरून बघा चतुरस्त्र चौफेर फटकेबाजी आणि हे त्याचं अर्धशतक आणि हा चौथा झालाय मानकरी आणि 53 काय दमदार बॅटिंग केली बॅट्समन आदेश मध्ये आला सलामीला आणि ह्या बैला स्टेजवर बघूया सलाम समालोचक कक्षाला सलामी देणार उत्तुंग फटका बेबंद फटका आणि हा येस बॉल साला सा आणि म्हणते हा पहिला फलंदाज असेल युवराज सिंग याच्या विक्रमाचे बरोबर ज्याने क्या बात क्रिस ब्रॉडच्या गोलंदाजीवर 2020 चा पहिला वर्ल्ड कप आठवा तुम्ही लगातार 6 षटकार काय बॅटिंग आणि हा संकष्टीचा उपाय असून देखील बघा बॅटिंग नशीब पाया मुठीने खाऊन आला नाही तर बॉलच दिसला नसता म्हणजे बाहेर गेला असता धाव संख्या झाली तब्बल 87 अजूनही बॉल बाकी आहे तब्बल 2 बॉल म्हणजे 12 होतील म्हणजे जवळजवळ 99 होतील झाल्या तर 87 काय भन्नाट बॅटिंग केली आदेश मध्ये दमदार बॅटिंग आणि हा यस पुन्हा एकदा आणि मिळते 4 धावा यस प्रतिम ऑन ड्राईव्ह बघा बॅटिंग कशी केली बघूया काय जबरदस्त निरंतर बॅटिंग इज बॅटिंग ऑन 63 चला नेक्स्ट मॅच मध्ये कॅप्टन पेंधर आणि टीम कॅप्टन ऑफ धाकटी समाधान भोईर आणि त्याच्या विरोधात आहे धाकटी जुई शक्तिशेठ म्हात्रे यांचा हा संघ असेल 91 राहिला शेवटचा बॉल शेवटचा डोस शेवटची मात्रा आणि हा चेंडू गेलाय आउटसाइड द लेग स्टंप आधीच कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी तो देखील बॉल गेला वाईट काय करावं कसं करावं आउट बॉल धावा झाले तब्बल 92 राहिला शेवटचा बॉल अतिशय भन्नाट बॅटिंग केलेली प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम करण्याचा एक जबरदस्त प्रयत्न शेवटी नावा संघ देखील बलाढ्य आहे हा इतिहास विसरून चालणार नाही अगेन दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी सलग दुसरा चेंडू वाईटचा इशारा स्वैर मारा दिशाहीन मारा 1 धावेचा निर्वाला धावा समर्थन अनुमान अदमास अंदाज 1 धावेचं प्रतिपादन 1 धावेची मल्ली नाती टोटल स्कोर इज 93 डिक्लेअर दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी 25 चेंडू मध्ये 86 धावांची जबरदस्त पार्टनरशिप व्हॉट अ मॅग्निफिशियंट बॅटिंग आणि हा शेवटच्या चेंडूवर केलाय समारोप मकर खेळून काढलाय आणि संघाचा टोटल स्कोर झाला तब्बल
99 म्हणजे 100. 20 पंचे 100. म्हणजे येणारा प्रत्येक चेंडू मला अटॅक करावा लागेल. मी थांबतो, तुम्ही जाऊ नका. दुसऱ्या इनिंग साठी अतिशय मराठी आणि इंग्रजी असे हे दुहेल कॉकटेल